पानावर, रयतेच्या मानावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती. अख्ख्या जगाला हे वाटेल असा मराठ्यांचा कैवारी. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता, मुघलांचा तो बाप होता. जाणता शिवाजी राजा असा एकच होऊन गेला. इतिहासाच्या पानावर नाव आपले कोरून गेला, नाव आपले कोरून गेला. शिवाजी महाराज लहानपणापासूनच अत्यंत हुशार व कुशाग्र बुद्धीचे होते. जिजाऊ त्यांना म्हणत, शिवबा, आपला जन्म सरदार किंवा चाकरी करण्यासाठी झालेला नसून तर रंजलेल्या रयतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झालेला आहे व त्यासाठी आपण आपले स्वराज्य निर्माण करा, स्वराज्य निर्माण करा. अशी कडारी नजर सदा आगनेमी भेदून पाही आर पार. शिवरायांमुळे झाले स्वप्न स्वराज्याचे साकार, स्वप्न स्वराज्याचे साकार. अंधार फार झाला, आता दिवा पाहिजे महाराष्ट्राला. पुन्हा एकदा जिजाऊचा शुभा पाहिजे, जिजाऊचा शुभा पाहिजे. जिजाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी अवघ्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्माण करण्याची प्रतिज्ञा केली व तोरणा किल्ला जिंकला. तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. शिवाजी महाराजांनी दूढ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक किल्ले जिंकले. म्हणतात ना, ताकद तर सर्वांमध्येच होती, तलवारींना सर्वांच्या हातात होत्या. ताकद तर सर्वांमध्येच होती, तलवारींना सर्वांच्या हातात होत्या. पण बळ तर सर्वांच्याच मनात होते. पण दूढ इच्छाशक्ती फक्त शिवरायांच्याच मनात होती, शिवरायांच्याच मनात होती. स्वराज्यासाठी आयुष्यभर शत्रूंशी लढला होता. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाला फाडला होता, अफजल खानाला फाडला होता. पुण्यात शाहिस्ते खानाला पुरता कोरडला होता. पुरंदराच्या पायथ्याला मिर्जाशी आतुरतेने लढत होता, आतुरतेने लढत होता. आग्र्याला जाऊन खुद्द औरंगजेबाशी भिडला होता, आग्र्याला जाऊन खुद्द औरंगजेबाशी भिडला होता. महाराष्ट्राच्या या माती शूर